तर नमस्कार मित्रांनो, मी पवनराव राणे कोकणी कॉम्बो या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांच्या सरसर स्वागत करते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा होणार आहे की गेले 2 दिवस खूप म्हणजे खूपच अतिवृष्टी झाली आपल्या इकडे, म्हणजे कोकणात, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी या भागात. तर आजचा विषय काय एवढा स्पेशल होणार नाही, आजचा व्हिडिओ काय असा स्पेशल होणार नाही आहे. पण जे काय आपल्या गावात घडामोडी झाल्या ते मी तुम्हाला दाखवणार आहोत. कालच्या पावसाने माझ्यासोबत कोण नाही, मी एकटाच आहे. सोहम आणि श्रेयस काय आपापल्या कामाला गेले. सोहम फोंडाला गेला आहे. पण आता मी दाखवतो तुम्हाला. हे बघताय ना पूल, तर काल ना इथपर्यंत फुल पाणी होतं. काल व्हिडिओ करायचं ठरवलेलं, पण काय विषय झाला, पावसात एवढा पाऊस होता की व्हिडिओ करूच शकत नव्हतो. बघतास याच्यावरपर्यंत पाणी होतं, दाखवतो तुम्हाला पुढे. हे बघतास ते पूर्ण 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 म्हणजे असा पूर्ण हे होतं, काय म्हणतात त्याला, हे डोंगर बघतात ना तुम्ही, हे पूर्ण धुक्याने भरलेले होते त्यावेळी. हे बघताच ती भाजी बनली आहे. थोडं मित्रांनो घसं ना खवखवत आहे, त्यामुळे बोलायला प्रॉब्लेम होतो. तुम्हाला दाखवतो पुढे मी. आता हा एक पूल आहे, त्याच्या पुढे एक पूल आहे, तो मी दाखवतो. तिच्या ना बाजूला एक व्हाळ आहे छोटासा. त्या व्हाळातून जेव्हा गाळ येतो ना, तो पूर्ण कालव्यात येतो, तो दाखवतो मी. काल फुल पाणी होतं, अख्खा दिवस पाणी म्हणजे पाऊस पडत होता. त्यातून काय मी व्हिडिओ शूट करायचा ठरवलेला, काय नाही झालाच नाही. आत्ता बघते तो बारीक पाऊस येतो आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, चिखल आहे पूर्ण. हा बघा, पूर्ण गाळ आलाय. इथपर्यंत पाणी होतं, इथपर्यंत खाली. हे बघताय ना, ही पातळी, हा इथपर्यंत पाणी होतं. आता हे इथं सगळं पाणी तिकडे जाते, काय पाणी इकडे येते इथून. हे बघतात. तर आज काहीतरी म्हटलं वेगळं करूया. दररोज मालवणीतनं ब्लॉग करतो, तर आता थोडंसं मराठीतनं ब्लॉग करूया. कसे आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हा बघतो तो पूर्ण चर पडला आहे, हा बघतो इकडून. हा इथून पाणी जायला पाहिजे, पण ते खाली जाते, कारण की त्याचा फ्लो असा इकडून आहे ना, त्यामुळे ते इकडून जाते. आणि पाऊस पण लागतो आहे बारीक. त्यामुळे मी बाहेर पडायचंच नाही म्हणत होतो, पण काय करणार, गेले काही दिवस व्हिडिओ पण नाही आला होता आणि काही विषय पण नव्हता व्हिडिओ करायला. आता लावणीचे दिवस चालू आहे, पण तुम्हाला दाखवेन मी कशा पद्धतीत लावणी आहे, किंवा आम्ही परत कसं करतो लावणी ते. तर व्हिडिओत राहा. आणि ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्याने करून ठेवा, कारण की अशी नवीन व्हिडिओ मी करतच राहतो. आणि सोबतची घंटीचे बेलची आयकन आहे ना, ती ऑलवर करून सेट करा, कारण की मी ज्या टायमिंगला व्हिडिओ टाकतो त्या टायमिंगला पहिला व्हिडिओ तुमच्यापाशी यायला पाहिजे. तर हे बघताच ते दाखवतो तुम्हाला. चला पुढे. लवकरच आपले 500 सबस्क्रायबर होतील पूर्ण, ते पण तुमच्या हातात आहे, ते करा. दाखवतो. सोम गेलो फोंड्याला. बघताच पूर्ण पाणी होतं इथपर्यंत. ही बघा, ही पातळी आहे ना, ही पूर्ण पाणी होतं. पाईप पूर्ण बुडालेला. त्या साईडला शेती आहे, दाखवतो. काय लोकांची झाल्या शेती, आणि आमच्याकडे काय जणांकडे आहेत अजून शेती करायच्या, म्हणजे लावणी करायची. नाही तर काय बहुतेक जणांची झाली आहे. हे बघताच ते. काल एवढा पाऊस पडला ना की पूर्ण कोपरे पूर्ण हे झालं, म्हणजे रातोरात ते पाणी पूर्ण खाली झालं. इथं पूर्ण कोपरे बुडालेले होते, पूर्ण तरवे काय होते ना, सर्व बुडालेले होते. आणि कालच्या दिवसात ना मुंबई गोवा हायवे होता, तो ओरिसच्या इथे ठप्प झाला, कारण की तिथे पूर्ण पूर आलेला होता हायवेवर. आणि आजूबाजूची जी घरं होती ना, ती पूर्ण बुडालेली. तर मी ती पण माझ्याजवळ क्लिप आहेत, माझ्या मित्राने पाठवली, ते मी तुम्हाला दाखवतो. तर बघा ती पण. तर बघा,
तर मित्रांनो बघला तुम्ही कसे वाटले ते सांगा. म्हणजे पूर्ण पूर होता. मग तिथे कसं त्यांनी सर्वाइव्ह केलं असतील ते तुम्ही अंदाज करू शकता. आणि आम्हाला काही विषय येत नाही कारण की जे डॅम आहे ना ते तिकडे आहे, ते बघतच ते तिकडे. आणि जे तोंड आहे ते ह्या साईडला आहे, ह्या साईडला नाही. आणि जे तलाव आहे ते ह्या साईडला आहे. बायचान्स समजा डॅम फुटलं, म्हणजे फुटणार नाही, बायचान्स फुटलं तर ते आम्हाला काही धोका नसणार कारण की आमची घरं वर आहेत, हे बघतच ते. आणि बाकी सगळं ते गाव खाली आहे असं. तर ते सगळं तिकडून असं जाणार वाहून. आपल्याकडे एवढा काही विषय नाही. आपल्याकडे फक्त विषय आहे तो फक्त डोंगरांचा. ते पण काही एवढं नाही, पण आपले डोंगर पण स्ट्रॉंग आहेत. मी आता व्हिडिओ बघलात, आमच्या घराच्या समोर पण नाही एक कालच्या पावसाने एक झाड तुटलं आहे, म्हणजे आंब्याचं झाड. ते पण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघू शकता तुम्ही, हा बघा पूर्ण पडला आहे. तो जे बांध पण तुटला, तो बघा आतमध्ये होता, त्याची मुळं कमकुवत झाली तुम्ही. आणि मित्रांनो हा व्हिडिओ करायचं कारण काय होतं, म्हणजे तुम्हाला पण थोडंसं सतर्क राहा. कारण की पावसाच्या दिवसातून काही पण होऊ शकतं, विजा पण चमकू शकतात, किंवा झाडाच्या खाली असून आपण तर झाड पण कोसळू शकतं. याची सावधानगी बाळगा. आणि बस एवढंच होतं म्हणणं. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नको नका. तर चला आता भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.